दीदी कोण म्हणते तू मोठी झालीस? अगं जाऊन आरशात बघ, तू या 2 महिन्यांमध्ये ना अजून लहानच दिसतेस. बागो तुला मारे ना दादा सांग ना जाणे उठ, आता मला चमटी करू दे. उठ उठ उठ, एवढा भारी योग आला आणि मी सोडणार वे. चल उठ, आता मला चमटी करू दे. तेल लाव. लहानपणी मी याच्या केसाला तेल लावून द्यायचे आणि सूर्या आता माझ्या केसाला मुंग्या लागणार म्हणून घाबरून पळून जायचा. पण खरं आहे दादा, लहानपणीपासून ना आत्याने आपले लाड पुरवण्यात कधीच कसली कसर ठेवली नाही बघ. बहिणी तुला माहितीये, लहानपणी तात्या आमच्यावर चिडले का नाही का आम्ही आत्याच्याच आड जाऊन लपायचो. आणि मला कधी काही चांगलं चांगलं खावंसं वाटलं ना की मी आत्याकडेच हॅक्टिक करायचे. काय करायची? हट्ट म्हणायचं तिला, काय पण काय बोलते. अरे धने, तुझी मराठी आणि इंग्रजीची भेळ मिसळ कधी थांबवणार आहेस तू बाई? आता इंग्रजीचा न धनुचं कधी जमलंय का? पण सूर्या, तुझं आणि गाण्याचं चांगलं जमायचं. शिकला नाही पण गाणं छान म्हणायचंस तू. काय नाही आत्या, ते घरी बसल्या बसल्या काहीतरी करायचो आपलं मी. आत्या, तुला आठवतंय का ग, तुम्हाला ती आडवी पिपाणी दिली होतीस बरं? हा, लई वर्ष झाली त्याला. थांब थांब थांब. काय? हे बघ. अजून जपून ठेवलायस? हा मग, तू काहीतरी दिलंयस आणि ते मी जपून ठेवणार नाही असं होईल का तरी? आई काय बघते मी हे? या सगळ्यांचे एवढे लाड केलेस तू? मला तर लहानपणापासून फक्त शिस्त लावणारी आणि काम शिकवणारीच आई माहितीये. तुळजा, अगं तुला काय कमी केलंय वेग? तुझं बी लाड केल्यात की. अगं शालनं तुझ्यातली डॉक्टर व्हायची धमक बघितली आणि तुला पाय बांधून घरात ठेवली नाही बघ, मोकळी सोडली तुला शिकायला. ही आमची निस्तीच गट होती सगळी बघ. अभ्यास म्हटलं की सोचायचंच नाही काय तेच नाही. अव नाही दादा, असं नाही बघा अजिबात. अव एकाला लपवावं आणि दुसऱ्याला दाखवावं अशी ही समधी पोर आहे ती बघा. आणि प्रत्येकाच्यात वेगळे वेगळे गुण असते ती. नाहीतर मग आमच्या ह्या शिकलेल्या डॉक्टरीनबाईंनी ह्या गावच्या सूर्याच्या गळ्यात कशाला हार घातला असता. उगाच नाहीत ना आवाजत माझ्या सूर्याला.